घडाघडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी रायगडमधली आहे। रायगडमध्ये रात्रीच खेळ चाले हा प्रकार सुरू आहे। वाळू माफियांचा हैदोस आहे। नियम धाब्यावर बसून अंधारात उत्खनन सुरू आहे। महाडमधील सावित्री नदीपात्रासह शेतजमीन धोक्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोकं वर काढलेलं आहे। महाड सावित्री नदीपात्रात आधी गाळ उपसा करण्याच्या नावाखाली वाळू चोरी सुरू होती। त्यानंतर वाळूचा तुटवडा निर्माण झाला। या नावाखाली आता एक ड्रेझरला अटी शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे। सूर्योदय ते सूर्यास्त अशी लक्ष्मण रेषा या ठिकाणी आखली जाते। नियम पायदळी तुडवले जातात आणि रात्रभर ट्रेझरद्वारे नदीपात्रात वाळूचं उत्खनन राजरोसपणे सुरू आहे। त्यामुळे लगतच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास होतोय। नदीपात्रालगतची शेतही धोक्यात आली आहेत। विशेष म्हणजे सगळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी लगत सुरू असताना महसूल यंत्रणा सुस्त असल्यानं कोट्यवधी रुपयांच्या महसुलीची चोरी उघडपणे होतीये। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, काय चाललंय रायगडमध्ये? अगदी रात्रीचा खेळ चाले असाच प्रकार। लागवी मॅडम, ही वस्तुस्थिती आहे की रायगड जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। काही काळासाठी मधल्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामधल्या ज्या खाडीपात्रातना, विशेषतः सावित्री खाडी असेल, बाणकोट खाडी असेल, या खाडीपात्रातून अक्षरशः कोट्यावधीचा महसूल बुडवून बेकायदेशीररित्या वाळूची चोरी केली जाते, म्हणून हे उत्खनन पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं। मात्र काही नियम, काही अटी शर्तींवरती एका ड्रेझरला सावित्रीच्या नदीपात्रामध्ये खोलवरती जाऊन वाळू उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे। अर्थातच ही परवानगी देताना जे घरकुल आहेत, शासनाकडून मंजूर झालेले घरकुल आहेत, त्यांना सुद्धा वाळू उपलब्ध होत नाही। तो वाळूचा तुटवडा दूर व्हावा यासाठी काही मोजक्याच शर्ती, अटी ह्या घालून ही परमिशन देण्यात आली होती, ज्याच्यामध्ये ड्रेझर जो आहे तो सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंतच चालवायचा आहे। खरं तर हा सर्वात मोठा नियम आहे, कायदेशीर बंधनकारक आहे। असं असताना जर आपण दृश्यांमधनं पाहिलं तर सावित्री नदीपात्रामध्ये जे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी लगत गाव आहेत, मग ते महामार्गावरचं केंबुर्ली गाव असेल, पलीकडचं मुठवली गाव असेल किंवा चोचिंदे गाव असेल, तर या गावाच्या बरोबर मधोमध अगदी हाकेच्या अंतरावरती महामार्गापासून रात्रभर ड्रेजिंगनी वाळूचं उत्खनन सर्रासपणे सुरू आहे। विशेष म्हणजे याच ड्रेझरच्या आजूबाजूनी सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांची वाहतूक देखील होते, ती रात्री देखील होते। गस्तीच्या गाड्या देखील या मार्गावर धावत असतात। या सर्वांच्या डोळ्यात देखत ही वाळूची चोरी राजरोसपणे सुरू आहे। एक मर्यादित वाळू उत्खननाची परवानगी महसूल विभागाने दिलेली आहे। मात्र सध्या जर आपण चित्र पाहिलं तर हजारो ब्रास वाळू या वाळू माफियांनी स्टॉक केल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे या उत्खननामुळे रात्रभर लगतच्या गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांना झोप येत नाही, त्या आवाजाने त्यांना त्रास होतो। आणि ते ग्रामस्थ या ड्रेझर पर्यंत जर का मच्छीमार नौकेतनं गेले तर त्या ठिकाणी जे कामगार आहेत, अर्थात ते सर्व परप्रांतीय आहेत, ते उलट स्थानिक ग्रामस्थांना दमबाजी करतायत, अशा आशयाच्या तक्रारी आहेत। हा त्रास आहे तो कुठेतरी थांबवावा अशा देखील तक्रारी झाल्यात। मात्र महसूल प्रशासन जे आहे ते पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक पावित्र्य घेण्याच्या तयारीत आहे। एकूणच दृश्य आपण जर पाहिलं तर सरळपणे रात्री कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना, नीरव शांतता असताना, हा नीरव शांततेमध्ये अंधाराचा फायदा घेऊन ह्या ड्रेजिंग उत्खनन होतोय आणि अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून ही वाळूची चोरी केली जात असल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। लागवे मॅडम, अगदी भारत, पण सगळ्यात महत्त्वाचा गृहराज्यमंत्री रायगडचे येतात, अनेक लोकप्रतिनिधी रायगडमधून येतात। विशेषतः असे प्रकार मुंबई गोवा हायवेच्या अगदी लगत होत असतील तर हे कुणालाही दिसलं नाही की कानाडोळा करण्यात आला? निश्चित स्वरूपामध्ये हा जो प्रश्न आपण उपस्थित केला आहे, रायगड मधल्या सर्वसामान्य जनतेला देखील हाच प्रश्न पडलेला आहे, महाड मधल्या जनतेला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की इतक्या उघडपणे सर्रासपणे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून
लाखो ब्रास वाळू जर का काढली जात असेल, ती दिवसभर स्टॉक केली जात असेल आणि हे सर्व कुणाचा तरी आश्रय अभय असल्याशिवाय अशक्य आहे. रायगडमधला लोकप्रतिनिधी जे निवडून गेलेले आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. रायगड जिल्ह्याला एक सोडून दोन दोन मंत्री या ठिकाणी दिले आहेत. खासदारांकडे याबाबतची तक्रार झालेली आहे. अगदी. विशेष म्हणजे महसूल खातं जे आहे, या महसूल खात्याची वरिष्ठ अधिकारी देखील याच मार्गावरनं नेहमी ये जा करत असतात. मात्र सर्वसामान्यांनी तक्रार करून देखील या वाळू माफियांना नेमकं अभय देतंय कोण, यांना कुणाचे राजकीय वरद हस्त आहेत याची देखील चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळे महसूल विभागाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. आता लोकशाहीने या स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पाठपुरावा केला आणि त्यामुळे हे चित्र, हे भीषण वास्तव समोर आलं की रात्री उशिरापर्यंत ड्रेजिंगद्वारे वाळूचं उत्खनन सुरू आहे, वाळूची चोरी केली जाते. अगदी. मात्र याला प्रशासन जर का कोणतंही शासन करत नसेल तर जे राज्यकर्ते आहेत, जे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, ते लोकांना होत असलेला त्रास आणि शासनाचा बुडवला जात असलेला महसूल याबाबत आता कोणती आक्रमक भूमिका घेतात याकडे सुद्धा रायगडच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. लागवे मॅडम. अगदी अगदी भारत, आपण या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुरुवातीला बघूया. सावित्री खाडीमध्ये आमच्या तुम्ही बघितलं तर हा दिवसा ढवळ्यापासून ते रात्री पण कधी पण बघा, कुठली परवानगी असो नाही तर नसो, या ठिकाणी ह्या आमच्या सावित्री खाडीतून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरूच आहे. आणि त्यामध्ये तुम्ही पाहायला गेलात तर जो नियम आहे सरकारचा की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच हे करायचंय, रेती उत्खनन करायचंय, तो कुठेही पाळला जात नाही. रात्रीचे 11 वाजले तरी सुद्धा या ठिकाणी उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी परप्रांतीय काही लोक काम करतात, ती काय आमचे काही इथली स्थानिक लोक विचारला गेली तर त्यांना शिवीगाळ करणं, काय करणं, ह्या बऱ्याचशा काही गोष्टी करत असतात. आणि तुम्ही बघायला गेलात तर इथं महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, कुठलीही कारवाई करत नाहीये. सावित्री नदीपात्रामध्ये बेकायदेशीर उत्खनन चालू आहे आणि यांच्या वेळोवेळी आम्ही तक्रारी करून सुद्धा इथे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. फक्त कागदपत्राची पूर्तता करतात, इकडून जा तिकडून जाय. काय ज्या वेळेला आम्ही माहितीचे अधिकाऱ्याकडे यांच्याकडे माहिती मागवतो त्यावेळेला संबंधित पत्र उपविभागीय अधिकारी, ठाणे विभाग यांना पण दिलेलं असताना सुद्धा तेव्हापासून आजपर्यंत यांनी त्या गोष्टीवरती दुर्लक्ष केलेलं आहे. आणि असे जर दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनी किंवा इथे ग्रामस्थांनी कुणाकडे पाहायचं? प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचं? सावित्री नदीमध्ये वाळू काढणं चालू आहे आणि ते डेझर चालू आहे, ते बंद झालं पाहिजे. आमचा चोचिंदे असेल, वणीकोंड असेल, मुठवले असेल, ह्या गावाला खूप त्रास होत आहे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हा सगळा मुद्दा भारत, आपण सभागृहातही उपस्थित करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. योगेश कदम यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.